नमस्कार. फेसबुक दिंडीच्या वारी परंपरेची या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आमच्यासोबत माझे इतर ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातले माझे भाऊबंधू जे बनलेले आहेत ते आमच्यासोबत इथे उपस्थित आहे. मी साहिल धर्माधिकारी, हा मानस बेडेकर, तो अभिर गोरे आणि ती इश्मिता जोशी. आम्हाला काही प्रश्न पडलेत, तर त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आमच्यासोबत आज सचिन दादा उपस्थित आहेत. तर आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. मानस, विचारू शकतोस तू. तर सचिन दादा, वारी म्हणजे नेमकं काय? सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला वारीच्या बद्दल काही एक प्रश्न पडलेत आणि तुम्ही इतक्या उत्सुकतेनं विचारताय. तुमचे प्रसन्न चेहरे, उत्सुकता आहे, मला त्याचं खूप छान वाटतंय आणि आपण मस्त गप्पा मारणार आहे. वारी या शब्दाचा शब्दशः अर्थ हा असा आहे की एखादी देवता असते, आपण त्याचे भक्त असतो आणि आपण काय होतं की एका विशिष्ट तिथीला, मराठी कॅलेंडरच्या एखाद्या विशिष्ट तारखेला आपण काय करतो की त्याच्या दर्शनाला जातो. त्याला वारी करणं असं म्हणतात. वारी करणं म्हणजे खेटा घालणं, वारी करणं म्हणजे त्या विशिष्ट तिथीला त्या ठिकाणी जाणं, असा सर्वसाधारण अर्थ आहे. मात्र वारी हा शब्द आला की त्याचा संबंध जो येतो तो पंढरपूरच्या वारीशीच येतो. आषाढीला, कार्तिकीला किंवा काही वारकरी दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं ते विठ्ठलाचं दर्शन घेतात. चंद्रभागा नावाची तिथं नदी आहे, त्या नदीचं स्नान करतात, पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करतात, कीर्तन भजन करतात. या गोष्टी एकादशीच्या दिवशी ते करतात आणि त्याला वारी करणं असं म्हणतात. दिंडी म्हणजे काय? वा, क्या बात आहे. तू दिंडी पाहिली आहे? नाही. दिंडी जी असते ना, दिंडी म्हणजे मी सांगितलं तुला की आपण वारी करायला जातो आणि वारी केल्यानंतर जाताना आपण काय करतो, भजन करतो तिथं. तर भजन करण्याचा जो वारकऱ्यांचं जे युनिट आहे, वारकऱ्यांचा जो गट आहे, त्याला काय म्हटलं जातं? त्याला दिंडी म्हटलं जातं. मग ते दिंडीची एक रचना असते. उदाहरणार्थ तुम्ही पाहता दिंडीमध्ये काय काय असतं, तर पहिल्यांदा सर्वात अगोदर समोर झेंडेवाले असतात, पताकवाले असतात. पताक पाहताना तुम्ही, पताकापासून दिंडीला सुरुवात होते. मग पताकवाले असतात, त्याच्या मागे दिंडीमध्ये चालणारे मात्र भजन न करणारे, हातानं टाळ्या वाजवणारी अशी जी मंडळी असतात, पुरुष मंडळी ती असतात. त्याच्यानंतर भजन गाणारी मंडळी असतात. मग त्याच्यामध्ये टाळ हातात असतो, ती लोक असतात. आणि मग या दोन्हींच्या मध्ये मृदुंग वादक उभा असतो किंवा मृदुंग वादक पण रांगेमध्ये असतो. म्हणजे पहिल्यांदा झेंड्यावाले, नंतर मोकळे चालणारे पुरुष, त्याच्यानंतर भजन करणारे भजनकरी मंडळी, त्याच्यामध्ये मृदुंगाचार्य असतात आणि सर्वात शेवटी जे असतात ते विनेकरी असतात. विनेकरी जे असतात ते भजनाचं नेतृत्व करत असतात. कुणी कोणता अभंग म्हणायचा, काय करायचं हे सांगतात. आणि त्याच्या मागे काय असतं, हंडेवाल्या आणि तुळशीवाल्या महिला असतात. ज्यांची काही महिलांच्या डोक्यावर तुळशी असते, माहिती ना तुम्हाला. काही महिलांच्या डोक्यावर हंडे पण असतात. त्या हंड्यामध्ये वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी असतं. चालता चालता तहान लागते ना, तर ते पाणी असतं. त्या हंड्यावाल्या महिला असतात आणि त्याच्या मागे मोकळे चालणाऱ्या महिला असतात. तर या सगळ्याला काय म्हटलं जातं, या समूहाला, या गटाला, या भजन करणाऱ्या युनिटला दिंडी असं म्हटलं जातं. आणि मग ते एका जागेहून निघतात आणि चालत 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 भजन करत करत कुठं जातात, पंढरपूरला जातात. हो दादा, जसं दिंडी आहे तसंच म्हणजे पालखी सोहळा काय असतो? अरे वा, क्या बात आहे. पालखी सोहळा याच्यात दोन शब्द आहे. पहिला शब्द काय, पालखी, आणि दुसरा सोहळा. असा सोहळा ज्यात पालखी आहे. मग कुणाची पालखी? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या मागे पुढे म्हणजे अगोदर वेगवेगळ्या ठिकाणावरून काही पालख्या निघतात. त्या संतांच्या पालख्या असतात. कुणाच्या? त्याच्यामध्ये पादुका असतात. कुठल्या पालखीमध्ये? पादुका असतात. आता आपल्याकडं एखादा मोठा माणूस असेल तर त्याला लाल दिव्याची गाडी असते की नाही? लाल दिव्याची गाडी असते, प्रोटोकॉल असतो. अगदी तसंच मध्ययुगामध्ये म्हणजे आजपासून लोकशाही येण्याच्या अगोदर राजेशाही होते. आणि मग त्या राजेशाहीमध्ये सगळ्यात मोठा मान काय होता माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात मोठा मान हा पालखीत बसण्याचा मान होता. कशाचा? पालखीत बसण्याचा मान. आणि मग त्यावेळच्या परंपरेप्रमाणे संतांच्या पादुका कुठे ठेवल्या? पालखीत ठेवल्या. आपण काय करतो आता, काही लोक काय करतात, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करतात. आताच आहे ना हे पद्धत, पण तेव्हाची पद्धत काय होती? पालखीला मान मोठा होता. मग काय करायचं की संतांचे समाधी स्थान जे आहेत
संतांची स्थान जे, उदाहरणार्थ तुकाराम महाराज देहूचे होते, ज्ञानेश्वर महाराज आळंदीला समाधी आहे, सोपान काकांची समाधी कुठे आहे? सासवडला समाधी आहे. मुक्ताबाई ज्या आहेत त्या तेजविलन त्यांचं कुठं झालं? खानदेशामध्ये झालं. तर तिथून त्यांच्या पादुका घ्यायच्या आणि कशा घ्यायच्या? पादुकामध्ये असतील, कशात? पालखीमध्ये. आणि त्या पालखीच्या पुढेही काही दिंड्या आणि मागेही काही दिंड्या, अशी भजन करत करत कुठं जातील? पंढरपूरला जातील. आणि आषाढी एकादशीला ते कुठं पोहोचतात? पंढरपूरमध्ये पोहोचतात. म्हणजे संतांच्या पादुका पालखीमध्ये ठेवत अनेक दिंड्या भजन करत 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 पंढरपूरला जातात. त्याला पालखी सोहळा असं म्हणतात. मग तो पालखी सोहळा कसा? मग आळंदीहून जो निघतो तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, देहूवरून जो निघतो तो संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, पैठणवरून जो निघतो तो संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा, सासवडवरून जो निघतो तो सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, या 7 ही जी आहे ना, हे 7 महत्वाचे पालखी सोहळे आहेत. हे त्यांच्या त्यांच्या गावावरून निघतात आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या जवळ सगळे एकत्र येतात आणि खूप आनंदानं दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. आणि मग पुढे एकादशीपासून पुढची 6 दिवस म्हणजे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा इथपर्यंत एकत्र राहतात आणि मग त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. हा सगळा जो उपक्रम आहे याला पालखी सोहळा असं म्हणतात. समजलं? क्या बात आहे. माझा असा प्रश्न आहे की भजन म्हणजे काय? अरे वा, क्या बात आहे. भजन म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. ही सगळी मंडळी चालत चालत जातात, बरोबर की नाही? जात असताना ते काय करतात? टाळ असतो त्यांच्याकडं, आणखीन काय असतं? काय असतो? पखवाज असतो, विणा असते, बरोबर ना? हे सर्व साहित्य ते वाजवतात आणि वाजवत असताना ते कायच म्हणतात? तर संतांनी रचलेल्या कविता ज्याला आपण अभंग म्हणतो, तर ते अभंग ते गात गात जातात, बरोबर? ते करत असताना ते देवाचंही भजन करतात. विठोबा रखुमाई असं भजन करतात, किंवा जय जय रामकृष्ण हरी असं भजन करतात, किंवा ज्ञानोबा तुकाराम असं भजन करतात. म्हणजे संतांचं देवाचं नामस्मरण आणि संतांचे अभंग सुरेल पद्धतीनं गात गात जाणं याला भजन करणं असं म्हणतात. आणि असं भजन आपण एकटं असतानाही करू शकतो, असं भजन आपण काम करतानाही करू शकतो. आणि काय होतं की अनेक वारकरी एकत्र येतात तेव्हा पण भजन करतात, त्याला भजन करणं म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये इतर कोणतेही कर्मकांड नाही. वारकरी संप्रदायामध्ये भजन करणं, देवाचं नामस्मरण करणं आणि संतांच्या ज्या रचना आहे ज्याला आपण काय म्हणतो? अभंग म्हणतो, ते गाणं, याला खूप महत्व आहे. माझा अजून एक प्रश्न आहे, मग कीर्तन वेगळं असतं का? हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. भजन काय असतं की भजनामध्ये संतांच्या रचना ज्या असतात त्या गायल्या जातात. एक कविता असते, त्याला काय म्हटलं जातं? अभंग म्हणतात. तो अभंग गायला जातो. कीर्तनामध्ये काय होतं की भजनासोबतच निरूपण पण असतं. म्हणजे आता एक गोष्ट आहे, तुम्ही शाळेमध्ये असता, हो, त्याची गोष्ट सांगितली जाते किंवा त्याचं निरूपण केलं जातं. तुम्ही शाळेमध्ये आहात, कविता शिकता का तुम्ही? कविता शिकला आणि कविता असते, बरोबर ना? पाठ्यपुस्तकामध्ये असते, कविता समोर असते आणि सर काय करतात? त्याचं निरूपण करून सांगतात ना, व्यवस्थित समजावून सांगतात. कीर्तनामध्ये जो कीर्तन करतो त्याला कीर्तनकार म्हणतात. आणि तो कीर्तनकार संतांची एखादी रचना घेतो, अभंग घेतो आणि त्या अभंगाचं काय करतो? तो निरूपण करतो, लोकांना कळेल अशा भाषेमध्ये साधू संतांनी त्या अभंगामध्ये जे सांगितलंय त्याचं खूप छान पद्धतीनं विवरण करून तो सांगतो. आणि मग सोबत टाळकरी असतात, माळकरी असतात, भजन करणारे असतात, ते गातात, वाजवतात, नाचतात आणि निरूपण पण करतात. त्याला कीर्तन करणं असं म्हणतात. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, आपल्याला पालखी सोहळ्यात जे झेंडे बघायला मिळतात त्यांचं काय महत्व असतं? अरे वा, क्या बात आहे. काय की झेंडा कुणाकडे असतो? झेंडा राजाकडे असतो, बरोबर की नाही? झेंडा राजाकडे असतो. निशाणी कशासाठी असते? ध्वज काहीतरी मेसेज देण्यासाठी असतो, बरोबर की नाही? देशाचा ध्वज असतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर काही संस्थांचे पण ध्वज असतात. वारकरी संप्रदाय हा जो संप्रदाय हा भक्तिप्रेमाचा संप्रदाय आणि त्याची निशाणी म्हणजे ते ध्वज आहे, ते झेंडे, बरोबर की नाही? तिरंगा झेंडा भारताचं काय करतो? सार्वभौमत्व दाखवतो ना.
तसा तो जो झेंडा आहे तो झेंडा त्याग दाखवणारा आहे, समर्पण दाखवणारा आहे, भक्ती दाखवणारा आहे, प्रेम दाखवणारा आहे. ते झेंडे आहेत. आता माझा हा फेट्याचा जो रंग आहे ना, हा काऊ रंग म्हणतात त्याला. काय म्हणतात? काऊ रंग. तर त्या रंगाचे त्या सगळ्या पताका असतात. बरोबर. तुम्ही आणखीन पाहिलं असे एक झेंडे असतात, आणखीन काही झेंडे असतात. कसे असतात? त्याला आहे ना असे ते चमचमीत झेंडे असतात, जसे राजाचे असतात ना, बरोबर की नाही? ते राजचिन्ह आहे. म्हणजे जशी वारी सुरू झाली, आपल्याला सांगितलं ना मी, पालखी सोहळा आणि मग काय झालं की पालख्यांवर त्यावेळेस मुघलांची राजवट होती ना, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज पहिले वगैरे अशा सगळ्या मंडळींचं सुरू होतं. मग त्या कालावधीमध्ये काय व्हायचं की काही लोक वारीला त्रास पण द्यायचे आहे ना, ज्यांना वारी आवडत नव्हती, जे स्वराज्याच्या विरोधी होते, मराठी माणसाच्या विरोधात होते, त्यांना त्रास पण होत होता. अशा कालावधीमध्ये या आपल्या मराठ्यांच्या छत्रपतींच्या गादींनी त्यांना वेळोवेळी काय दिलेलं आहे? संरक्षण दिलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय की अरे हा, या पालखी सोहळ्याला राजाचं संरक्षण आहे, हे कसं कळणार? तर राजाचा झेंडा दिसला की चोर पळून जाणार ना, बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, याच्यामध्ये जरी पटका दिसेल. काय म्हणतात त्या झेंड्याला? जरी पटका दिसतो. आणि तो सगळ्याची सगळं वैभव कशाचं आहे? पूर्वीच्या काळी पालखी राजाला होती, मानाचा अश्व राजाला, नगारखाना राजाला होता, झेंडा पण राजाला होता. म्हणजे त्या पताका जे आहेत ते झेंडे, त्याचा असं मोल आहे. झेंडे आणि पताका ह्यांच्यातला फरक काय असतो? काही नाही, समानार्थी शब्द आहे, समानार्थी शब्द आहे, झेंडे आणि पताका, संपलं. पण मग दादा, जो पालखी सोहळा इतका ह्याच्यामध्ये निघतो, त्याची सुरुवात कोणी केली? अरे वा, क्या बात आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे, एखादी गोष्ट आपण पाहतो, अचानक गर्दी गोळा झाली, तर आपण शांत बसून असा विचार केला पाहिजे, अरे या गर्दीला शिस्त आहे का? या गर्दी मागे विचार आहे का? ही गर्दी कुणी सुरू केली? ही गर्दी उपद्रवी आहे का? आपण विनाकारण म्हणजे आपण काळजी घ्यायची की फक्त गर्दी दिसते, काय होतं? फक्त गर्दी दिसते म्हणून गर्दीत सामील व्हायचं नाही. आपण समजून घ्यायचं, लोक चाललेत त्या दिशेने जायचं नाही. आपल्याला प्रश्न पडलाच पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. वारी कुणी सुरू केली? वारी अगोदर, खूप अगोदर, म्हणजे ज्ञानेश्वर, तुम्ही सगळीची सगळी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांची, निवृत्तीनाथ दादांची, सोपान काकांची, मुक्ताईची भूमिका करतायत ना. तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब होत्या, बरोबर ना. आई वडील ज्ञानोबारायांचे, त्यांच्या अगोदरपासून वारी होती. पालखी सोहळा जो म्हणतो मी, तो पालखी सोहळा सुरू केला तो तुकाराम महाराजांचे लहाने चिरंजीव नारायण बाबा नाव होतं त्यांचं. काय नाव? नारायण बाबा. आम्ही सगळे त्यांना नारायण बाबा देहूकर म्हणतो. देहूकर म्हणजे जे देहूचे होते. तुकाराम महाराजांचे सर्वात लहान चिरंजीव. काही लोकांची श्रद्धा अशी आहे की ते नारायण बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार होते, तर खूप सात्विक सत्पुरुष होते. तर त्यांनी ही कल्पकतेने काय केली, वारी जी आहे त्या वारीला पालखी सोहळ्याची जोड दिली. त्यांनी काय केलं की आता किती साल सुरू आहे? 2024. 1685 साली किती झाली? 1685ला त्यांनी काय केलं, देहूमध्ये होते, ते देहूचेच होते ना राहणारे, ते वारी पण करत होते. मग त्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या पादुका पालखीत ठेवल्या. गावोगावी दिंड्या करणारी जी लोक होती ती काय करायची, दिंड्या करून थेट कुठं जायचे? पंढरपूरला जायचे. त्यांनी सांगितलं की आता आपण असं करायचं नाही, आपण काय करायचं, वेगवेगळ्या गावच्या सगळ्या दिंड्यांनी देहूमध्ये जमायचं, मध्ये पालखी असेल, समोर काही दिंड्या असतील, मागे काही दिंड्या असतील, आणि आपण एकत्रित भजन करत 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 कुठं जायचं? पंढरपूरला जायचं. म्हणजे 1685 साली जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सर्वात लहाने चिरंजीव नारायण बाबा यांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली. आणि एवढे सगळे लोक तिकडे जमतात, मग त्यांची जेवायची झोपायची सोय कशी होते? अरे वा, एक सांगू तुला की एक सगळ्यात महत्वाचं की झोपण्यासाठी तंबू असतात त्यांना, ते दिवसभर चालतात आणि मग एखाद्या ठिकाणी विसाव्याला थांबतात, मुक्कामी एखाद्या गावी थांबल्यानंतर तिथं पावसाचे दिवस असतात, त्याच्यामुळे त्यांना तंबूची व्यवस्था असते. जेवणासाठी पण जेवणाची गाडी असते त्यांची प्रत्येक दिंडीची काय असते, जेवणाची व्यवस्था असते. आणि वारकरी मागत नाही, वारकरी भीक मागत नाही,
वारकरी दान दक्षिणे द्या असं म्हणत नाही. सगळेचे सगळे वारकरी एकत्र येतात आणि जमण्याच्या अगोदर काही एक कॉन्ट्रीब्युशन काढतात, स्वतःचं पैसे काढतात. त्याला भिशी म्हणतात. उदाहरणार्थ की संपूर्ण पालखी सोहळा 18 दिवस आहे, 18 दिवस चालायचंय, त्याला जेवणाला राहण्याला आपण असं मानू की काही एक खर्च येणार आहे. तर सगळे लोक एकत्र येतात आणि काय करतात, पैसे देतात आपलं आपलं स्वतः, आणि मग त्यातून ते चालतं. मग काय होतं की संध्याकाळी एकदा जेवण असतं, बरोबर, आणि दुपारी पण एकदा जेवण लागतं. तर त्यांची ती जेवणाची वाहनाची व्यवस्था असते. त्या ट्रकमध्ये ते जेवणाचं सगळं सामान असतं. ते काय करतात की 18 दिवसांचा प्रवास आहे ना सगळा, तर ते 10-10 दिवसांचा किराणा त्यांनी भरून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये स्वयंपाक करणाऱ्या मावश्या असतात, आचारी असतात. ते काय करतात की दुपारी जेवण केलं की मग वारकरी चालायला निघतात ना, तोवर हे सगळे भांडे कुंडे धुतात, आटोपतात, पुढे काय करतात, ट्रकनी पुढे जातात आणि पुढे जाऊन जेवण करतात, जेवण तयार करतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय होते. आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर असतात त्यांचे, असं चालतं ते. इतकी लोक तिकडे असतात, मग चेंगराचेंगरी का होत नाही? चेंगराचेंगरी केव्हा होते, जेव्हा बेशिस्तपणा असतो तेव्हा होते, बरोबर ना. चेंगराचेंगरी केव्हा होते की जेव्हा काही लोक पुढून येतात आणि काही लोक अशा रेटारेटी होते. सगळीची सगळी लोक एका दिशेनं चालत जातात. तुम्हाला माहिती आहे का की ती सगळी चालतात, ते रांगेत चालतात. त्यांची 1 2 3 4 5 जणांची अशी रांग असते आणि ते रांगेत चालत जातात. रांगेत चालत जायचं, पळायचं नाही. फक्त पंढरपूरमध्ये पूर्ण वाटेवर एकाच ठिकाणी धावलं जातं. बाकी इतर वेळी सगळंचे सगळं काय केलं जातं, चालतात. भजनामुळे चालण्यामध्ये पण एक रिदम असतो, त्याच्यामुळे चेंगराचेंगरी होत नाही, शिस्त असते, असं सगळं होतं. एकदा आपण कुठल्याही ठिकाणी शिस्त पाळली की ट्रॅफिक जाम होणार नाही, शिस्त पाळली की चेंगराचेंगरी होणार नाही, शिस्त पाळली की धडक होणार नाही. या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण ही सगळी वारकरी मंडळी शिस्त पाळतात, त्याच्यामुळे होतं हे. पण दादा, मग वारकऱ्यांचा या सर्वांमध्ये नित्यक्रम काय? अरे बरोबर आहे ना. चालायला सुरुवात करतात. किती वाजता सुरुवात होते, आता सर्वसाधारणपणे एक 18 ते 15 किलोमीटर, 15 ते 18 किलोमीटरच्या दरम्यान चाल असते. म्हणजे रोज जे चाललं जातं दिवसभरात त्याला चाल म्हणतात. ती किती असते, 15 ते 18 किलोमीटर असते. आणि साधारणपणे सकाळी एक 6 वाजता सुरुवात होते. मग त्याच्या अगोदर अनेक वारकरी आंघोळ करतात. मग पालखी उचलली जाते. पालखी उचलण्याच्या अगोदर एक 2-5 मिनिटं वारकरी तिथं येऊन उभे राहतात, आपल्या क्रमानं उभे राहतात. आपली दिंडी जी असते ना, ती दिंडीला नंबर असतो, माहिती आहे तुम्हाला, दिंडीला नंबर. उदाहरणार्थ आपण असं मानू की अशी मध्यभागी पालखी आहे. जर पालखीच्या लागोलाग मागे एखादी दिंडी असते तर तिचा नंबर असतो पालखीच्या मागे दिंडी क्रमांक 1. पालखीच्या पुढे असेल तर दिंडी क्रमांक 1, पालखीच्या पुढचा दिंडी क्रमांक 1. म्हणजे दिंडीचे क्रमांक 1 2 3 4 5, पालखीच्या पुढे मध्ये पालखी आणि मागे 1 2 3 4 5 काय असतील ते असतील. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पुढे 27 दिंड्या आहे. किती? 27. त्या 27 दिंड्यांमध्ये एका दिंडीमध्ये हजार भरतरी लोक असतील आणि मागे 500 दिंड्या आहे. किती? 500 दिंड्या आहे. हो, बरोबर ना. इतकी भव्य असतं वारी, पालखी सोहळा इतका भव्य असतो. त्याच्यात 2 शब्द आहे, पालखी आणि दुसरा सोहळा. येस, बोला पुढे. मग दादा, वारी परत कधी येते आणि कशी येते? वा, ती सगळी मंडळी चालत जातात. मी सांगितलं तुम्हाला कधी पोहोचतात पंढरपुरात, दशमीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पोहोचतात. मग दशमीला पोहोचली की मग ती दशमीला तिथं राहतात. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमेच्या दिवशी ह्या सगळ्या पालख्या वाळवंटामध्ये येतात, गोपाळपुऱ्यामध्ये येतात आणि तिथं काल्याचा कार्यक्रम होतो. कशाचा? काला म्हणजे काय? काला हा भगवान गोपाल कृष्णानं यमुनेच्या तटावर केला होता. त्याचे सारे मित्र गेले, कशाला? गाई वळायला गेले. आणि मग काय झालं की त्यांना भूक लागली, बरोबर की नाही. आणि मग त्याचे काही कृष्णाचे काही मित्र श्रीमंताचे घरातले, कृष्ण राजाचा मुलगा, काही गरीब घरातले होते आणि सगळ्यांनी त्यांचे डबे वेगवेगळे काढले. कृष्णाला आवडलं काय? कृष्ण म्हणाला नाही, आपण सगळेचे सगळे सारखे आहोत, बरोबर की नाही.
आपण काय करायचं, एकट्याने एकट्याचं खायचं नाही, सगळ्यांचं एकत्र करा आणि सगळे मिळून जीव. याच्यामध्ये काही संदेश आहे. काय आहे संदेश? तो असा आहे की परमार्थामध्ये कुणी गरीब आणि श्रीमंत नाही, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, असा कुठलाही भेदभाव वारकरी संप्रदायामध्ये नाही. त्याला काय म्हणतात मग? काय होतं की त्याला काला करणं म्हणतात. मग काय झालं की तो फक्त एकदाच झाला तिकडं यमुनेत, पण संतांनी त्या कृष्ण चरित्रातला तो भाग उचलला आणि सगळी लोक वारकरी एकत्र येतात, दही आणि लाह्या एकत्र करतात. तिथं देवालाही प्रसाद दाखवला जातो आणि सगळे वारकरी एकमेकांना तो प्रसाद देतात. आणि एकदा हा प्रसाद झाला की मग काय होतो की परतीचा प्रवास सुरू होतो. काला झाला, काला कुठं होतो? चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि गोपाळपुऱ्यात तो काला झाला की मग काय होतो? प्रवास पुढे परतीचा सुरू होतो. परतीचा प्रवास म्हणजे पालखी तशीच असते, रथ तो, आणि तो रथ काही दिंडेकरी बिनेकरी चालत 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 एक साधारणपणे 10 दिवसांनी 11 दिवसांनी चालत चालत त्या जागेवर येतात आणि आल्यानंतर आरती होते आणि आपली वारी पूर्ण होते. पालखीचे टप्पे म्हणजे काय? पालखीचे टप्पे, टप्पा म्हणजे विभाग. एखादी गोष्ट आहे तिचं काय झालं की टप्पा म्हणजे विभाग. काय होतं, 18 दिवस चालतात ना पालखी, तर त्याच्यामध्ये पालखी काही ठिकाणी 20व्याला थांबते. म्हणजे सकाळी 6 वाजता सुरुवात झाली की 9 वाजेपर्यंत चालायचं आणि 20 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. नंतर परत पुढे 3 तास चालायचं आणि मग जेवणाची 1 तासाची काय असते, सुट्टी असते. असे पालखीचे टप्पे असतात. जिथं जिथं पालखी थांबते त्याला टप्पा म्हणतात. आणि शेवटी पालखी मुक्कामाला जाते. मध्ये जे टप्पे असतात त्याला विसावा म्हटलं जातं. म्हणजे पालखी उचलली, त्याला सुरुवात केली आपण की पालखी सोहळ्याला सुरुवात झाली की प्रस्थान झालं असं म्हणतात. मध्ये थोड्या वेळासाठी थांबली त्याला विसावा म्हणतात. आणि जेव्हा रात्रभर जाते तिथं थांबते त्याला मुक्काम असं म्हणतात. मग मुक्कामाची कुठलीही ठरलेली अशी गावं असतात का पर्टिक्युलर? हो, असतात ना, बरोबर आहे. हो, आणि खरोखर पर्टिक्युलरच ठरलेले असतात. म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या गावामध्ये मुक्काम असतात. आता ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा चालत जातो, तो यावर्षी एका रस्त्यानं गेला, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या रस्त्यानं गेला असं होत नाही. तर तो त्याच रस्त्यानं चालत जातो आणि त्यांचे मुक्काम देखील ठरलेले असतात. म्हणजे की आता अष्टमीला आलो, नवमीला मग पुणे, दशमीला पुणे, एकादशीला सासवड, द्वादशीला सासवड, त्रयोदशीला जेजुरी, चतुर्दशीला वाले, असं ठरलेलं असतं त्या गावात. आणि त्या गावातली ती लोक त्या पद्धतीनं त्या तिथीला तयारीही करतात की त्यांना माहिती असतं की पिढ्यानपिढ्या की या विशिष्ट दिवशी वारकरी मंडळी आमच्याकडे येणार आहे. आणि ती लोक सगळी तयारीला लागतात. ती गावं ठरलेली असतात, तिथी ठरलेली असते. हो, पण मग दादा त्या गावांचं असं महत्व काय आणि कोणी ठरवलं की त्याच गावांमधून? एक बरोबर आहे. एक तर कसं आहे की आळंदीवरून निघालो, देहूवरून निघालो, पंढरपूरला जाण्याचा रस्ता आहे ना. पूर्वीच्या काळी पण प्रवास होतच असेल पायी, त्याच्यामुळं पंढरपूरला जाण्याचा सगळ्यात सोयीचा सगळ्यात सोपा रस्ता पूर्वसुरींना माहिती असेल की नसेल, तर त्या जुन्या लोकांनी ते ठरवलं. आणि आता देखील आपण पाहिलं तर पंढरपूरला जाण्याचा सोपा रस्ताच आहे. आता वारीचा जो रस्ता आहे तो सोपा रस्ताच आहे. आणि त्या सगळ्या लोकांनी ठरवलं. त्या गावांचं महत्व जर आपण म्हणाल तर मग जेजुरीला खंडोबा आहे, पुढे ते वाले नावाचं गाव आहे, तिथं ते वाल्मिक ऋषीचं मंदिर आहे. असं स्थानिक वेगवेगळी महत्व असतील, पण त्या गावांचं महत्व काय आहे माहितीये? वारी त्या गावाहून जाते, हेच त्या गावांचं महत्व आहे. नाहीतर महाराष्ट्रामध्ये आता वाल्हे नावाचं इतकं छोटंसं गाव आहे, ते आपल्या बोलण्यात आलंच नसतं ना. मात्र ते वारीच्या वाटेवर आहे, त्याच्यामुळे त्या गावाचं एक वेगळं महत्व आहे. दादा, मी टीव्हीवर पाहिलं होतं की घोडा पळत असतो, ते काय असतं? बरोबर. किती घोडे पळताना पाहिलेत? 2. बरोबर की नाही? एक घोडा रिकामा असतो, त्याच्यावर छोटी गादी असते, आणि दुसरा एक घोडा असतो, त्याच्यावर एक माणूस बसलेला असतो, त्यानं जुने सैनिकाचे कपडे घातलेले असतात. बरोबर की नाही? आणि एका हातात काय असतो त्याला जरी पटका म्हणतात. तो झेंडा जो असतो त्याला जरी पटका म्हणतात. तर जो मोकळा घोडा असतो, ज्याच्यावर फक्त गादी आहे, तर त्या गादीवर स्वतः ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत अशी श्रद्धा असते. रिकामा जो असतो, रिकामा जो घोडा असतो, त्याच्यावर वर्षभर सुद्धा कुणीच बसत नाही. का? कारण तो घोडा देवाचा घोडा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा आहे. म्हणजे जेव्हा रिंगण धावतं
त्यावेळेस ते रिंगणावर त्या घोड्यावर कोण बसलेले असं समजतात लोक? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज बसलेले आहेत असं समजतात. आणि त्याच्या पुढे एक घोडा असतो. मग तो घोडा असा एकच ठरवलेला असतो का? हो, तेही सांगतो मी तुला. फक्त एकदा काय करतो, त्या अगोदरच दुसरा जो घोडा असतो ना, त्याचं काय महत्व ते सांगतो. तो दुसरा जो घोडा आहे ना, त्याला स्वाराचा घोडा म्हणतात, स्वाराचा. आणि त्याच्या हातात काय असतो? झेंडा असतो. तो घोडा पण ठरलेला आहे. म्हणजे एखादा घोडा असतो ना, त्याचं परीक्षण केलं जातं. आणि तो घोडा कुणाचा असतो माहितीये? तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तो जो घोडा आहे, तो घोडा हा शितोळे सरकारांचा असतो. कोणाचा? त्याची वर्षभर देखभाल शितोळे सरकार करतात. त्याची पण गोष्ट इंटरेस्टिंग आहे. शितोळे सरकार जे आहे त्यांचं निपाणी माहिती आहे आपल्याला? महाराष्ट्राच्या खाली कर्नाटकामध्ये अंकली नावाचं गाव आहे. तर तिथले ते शितोळे आहेत. तर ते वर्षभर त्या घोड्यांचा काय करतात? सांभाळ करतात. पालखीच्या अगोदर 15 दिवस अगोदर तो घोडा 230-260 किलोमीटर वरून पायी 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 चालत येतो. कुठे येतो? आळंदीला येतो. आणि आळंदीला आल्यानंतर सप्तमीच्या दिवशी, कुठल्या दिवशी? प्रस्थानाच्या आदल्या दिवशी त्या घोड्याचं स्वागत होतं. एक माऊलींचा अश्व असतो आणि दुसरा स्वाराचा अश्व असतो. त्याचं स्वागत होतं. म्हणजे तो घोडा जो आहे तो वर्षभर शितोळे सरकारांकडे सांभाळला जातो. तो घोडा सुद्धा शितोळे सरकारांच्या वतीने दिला जातो. तो जरी पटका आणि त्याची देखभाल सुद्धा शितोळे सरकारांच्या वतीने केली जाते. मग हा घोडा जो असतो ना, हा दिंडीमध्ये असतो. मी सांगितलं ना तुम्हाला, पालखी सोहळा असतो, पुढे काही दिंड्या असतात, मागे काही दिंड्या असतात. पुढच्या 27 दिंड्या झाल्या की त्याच्या पुढे नगारखाना असतो. नगारखाना म्हणजे एक बैलगाडी असते आणि त्या बैलगाडीमध्ये नगारा असतो, सनई असते, बरोबर? तो नगारखाना असतो, मध्ये एक दिंडी असते आणि मध्ये मग अश्व असतात. पुढे एक दिंडी असते आणि मग ते काय होतात? ते अश्व चालतात. ते अश्व चालत 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 जातात. आणि पूर्वीचा काळ होता, आपले सगळे वाडवडील जे होते ते खूप लढवय्ये होते. आपण फक्त भजन करणारीच लोक नाही, तर आपण हातात तलवारी घेऊन लढणारी पण लोक आहे, बरोबर की नाही? मग वारीच्या वाटेवर ही मंडळी फक्त भजन नव्हती करत, तर योग्य टप्प्यावर स्वतःचे मर्दानी कौशल्य पण दाखवायचे. आणि मग काय करायचं? त्याचाच एक भाग, त्याचाच एक अवशेष म्हणजे ते घोडं पळवणं, हे अश्व पळवणं, हे त्याला रिंगण म्हणतात. काय म्हणतात? त्याला रिंगण म्हणतात. त्या रिंगणामध्ये लाखो लोक हे अशी वर्तुळाकार उभे राहतात आणि तो स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व धावतो. काही फेऱ्या पूर्ण होतात आणि पूर्ण झाल्यानंतर त्या घोड्याच्या पायाखाली असणारी जी माती आहे, ती माती वारकरी मंडळी कपाळाला लावतात. कारण काय? कारण घोड्यावर कोण बसलेलं असतं? माऊली बसलेले असतात, अशी श्रद्धा आहे. हा, येस. पुढे म्हणजे कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी मध्ये काय फरक आहे? एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे मराठी महिन्याचा 11वा दिवस, बरोबर ना? 11वा दिवस म्हणजे पहिल्या दिवसाला प्रतिपदा म्हणतात, तसं 11व्या दिवसाला काय म्हणतात? एकादशी म्हणतात. मग प्रत्येक मराठी महिन्याला 2 एकादशी असतात, बरोबर ना? पहिली एकादशी असते तिला शुद्ध एकादशी म्हणतात आणि दुसरी जी असते तिला वद्य एकादशी म्हणतात. मग पहिली जी एकादशी येते मराठी महिन्यातली, ती देवाची एकादशी असते. मग अनेक वारकरी लोक देवाच्या जातात दर्शनाला, देव म्हणजे विठोबा. आणि दुसऱ्या एकादशीला एखाद्या संताच्या दर्शनाला जातात. आणि मग 2 दिवस उपवास का करायचा? हो, बरोबर आहे ना. 2 दिवस नाही, अनेक वारकरी दर एकादशीला उपवास करतात. दर एकादशीला उपवास करतात. आणि एकादशीचा उपवास हा एका दिवसाचा उपवास नसतो, तर अनेक वारकरी मंडळी हे दशमीला एक वेळ जेवतात दुपारी, त्याच्यानंतर एकादशीला उपवास करतात आणि द्वादशीला पण एकदा जेवतात. आणि मग उपवास का करायचा? हा, उपवास एकतर काय माहितीये का, याचं उत्तर मी तुला कसं सांगू मला कळत नाही. पण उपवास या शब्दाचा अर्थ देवाच्या जवळ जाणं, देवाच्या जवळ राहणं. आणि आपण देवाला आठवत चांगलं जेवण करणं, शुद्ध जेवण करणं, सात्विक जेवण करणं, तळलेलं, मळलेलं, तेलकट, तुपकट असं काही एक राजस किंवा तामस खाण्यापेक्षा सात्विक भोजन घेत त्या दिवसभरामध्ये आपण खूप छान पद्धतीनं देवाचं नामस्मरण करणं, भजन कीर्तन करणं, असं सगळेचे सगळे एकादशीच्या दिवशी होत असतं. हो. तर दादा, वारीमध्ये हायरार्की असते का? असं का वाटलं तुला? म्हणजे एवढी सगळी लोक एकत्र गोळा होतात
तर काहीतरी अशी पद ठरलेली असतील ना, अशी असतात का? हो, नक्की नक्की असतात. कुठलीही लोक जेव्हा एकत्र येतात त्याला एक शिस्त लागते आणि शिस्त व्यवस्थित पाळली जावी यासाठी त्याला काही एक व्यवस्था लागते. आणि व्यवस्था ही कागदावर असत नाही, कागदावर नियम लिहून होत नाही, तर ते व्यवस्थित पद्धतीनं पुढे नेणारी लोक पण असतात. आणि ती लोक कुठून नेमली जातात, ती वारकऱ्यांमधूनच नेमलेली असतात ना. मग मी सांगितलं तुम्हाला, दिंडीमध्ये शिस्त ठेवायची असेल तर दिंडी प्रमुख असतात. संपूर्ण पालखी सोहळ्याचं नियंत्रण करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, यासाठी सुद्धा लोक ठरलेली आहे. उदाहरणार्थ चोपदार हे महत्वाचं पद आहे. कुठलं पद? चोपदार. चोपदार म्हणजे ज्याच्या हातामध्ये चोप आहे, ज्याच्या हातामध्ये दंड आहे, चांदीची काठी आहे, त्याला चोपदार म्हणतात. आणि तो सगळं शिस्तीचं काम पाहतो. एखादी व्यक्ती आहे आणि ती वारीमध्ये चाललेली आहे, दिंडीमध्ये, आणि जर चाललेली आहे आणि जर समजा ते संतांचे अभंग म्हणण्याच्या ऐवजी दुसरेच अभंग म्हणायला लागले तर चालतं का? नाही, ही बेशिस्त आहे ना. तर मग त्याच्यावर काय केलं जातं की ते चोपदार तिथे येतात आणि त्या दिंडीचा विणा जप्त करतात. काय करतात? जप्त, विणा जप्त करतात. विणा काढून घेतला जातो आणि मग तो विणा देवासमोर ठेवला जातो आणि तिथं येऊन त्यांनी सांगायचं की इथून पुढे आम्ही चूक करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी असतात. आता आपण पाहिलं तर त्या याचे ट्रस्ट आहेत, संस्थान आहेत, ते नियोजन संयोजन करताना आपल्याला दिसतात. म्हणजे काही ट्रस्ट आहेत, संतांचे वंशज आहेत, काही वंश परंपरेने असणारे मानकरी आहेत, ही सगळीची सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं पालखी सोहळा हा अधिक नीटनेटकेपणाने आणि सुंदर चालतोय. पण मग त्या एका माणसामुळे अख्ख्या दिंडीला शिक्षा मिळते का? शिक्षा अशी असत नाही. आपल्याला चुकीची जाणीव आपण करून दिली पाहिजे ना. एखाद्यानं जर चूक केलेली असेल, संतांचा पालखी सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण कितीही चांगलं असेल तरी चित्रपटाची गाणी म्हणायची नाही ना, बरोबर ना. समजा एखादा आहे खूप विठोबाचं चांगलं गाणं आहे चित्रपटातलं आणि ते जर टाळ मृदुंगावर म्हटलं तर ते चालणार नाही. ती तिथली शिस्त आहे, बरोबर की नाही. आणि ती शिस्त काय केली बघा, कल्पना करा की समजा तुमच्या शाळेमध्ये कवितेवर एखादा प्रश्न आला आणि तो प्रश्न तुम्ही सोडवताय, पण तुम्हाला पाठ आहे ती कविता तुम्ही त्यात हे करता की जी पुस्तकात आहे ती करता? पुस्तकात आहे तेच आपण करतो ना. त्या ठिकाणी काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचं हे ठरलेलं आहे. आणि दिंडीला शिक्षा म्हणजे काय की अशी मारहाण नाही केली जात, फक्त त्यांना सांगितलं जातं अशा प्रकारे होऊ नये, बरोबर की नाही. अशी काळजी घेतली जाते. वाद्य सुद्धा कोणते, म्हणजे दिंडीमध्ये टाळ मृदुंग वीणा याच्याशिवाय इतर वाद्य वाजवली जात नाही. नाहीतर उद्या बँजो पण वाजवतील लोक, मोठी मोठी डीजे लावतील, म्हणतील आमची दिंडी आहे, बरोबर. असं चालेल का? असं चालत नाही. आणि कुणाचं तरी नियंत्रण त्याच्यावर असलं पाहिजे. आणि ते नियंत्रण असण्यासाठी आपण सगळ्यांनी लोकांनी एकत्र येऊन अशा पद्धतीने काही लोकांना अधिकार दिलेले असतात आणि ती लोक काय करतात, त्याची अंमलबजावणी करतात. आणि जे परंपरेने चालत जातात ना लोक, त्यांना याची जाणीव असते. जर चूक झालेली असेल तर ती चूक कबूल करतात. आणि चूक कबूल कुणा, बघा, चोपदारांनी विणा काढून घेतला, आपण माफी काय चोपदारांची मागायची असते का? नाही. देवाच्या पालखीवर जायचं, तिथं डोकं ठेवायचं, ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं की मी शिस्तीत राहील. इतकं सोपं आहे ते. पण मग म्हणजे वारी करताना फक्त पांडुरंगाचे जे भक्त होते त्यांचीच पालखी जाते का कुठल्या वेगवेगळ्या देवस्थानांमधली पण जाते? पांडुरंगाचे जेवढे भक्त, विठ्ठलाचे जेवढे भक्त आहे सगळ्यांच्या पालख्या सोहळा आता निघालेत, पालख्या जातात आता. हो, विठ्ठलाचे भक्तच विठ्ठलाकडे जातील ना. नाही, पण म्हणजे गजानन महाराजांची वगैरे. हो हो हो, जे आता बघा, पहिल्यांदी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे पालख्या निघाल्या, मग एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्या निघाल्या. आणि आता तर महाराष्ट्रभरातून कमीत कमी 200-250 पालख्या येत असतील पंढरपूरला. काही वारकरी सत्पुरुष आहे, त्यांची शिष्यमंडळी सुद्धा त्यांच्या पादुका पालख्यांमध्ये घालून घेऊन येतात. त्याच्यामुळे येतात आता शेकडो पालख्या आता यायला लागल्यात. मात्र ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताबाई महाराज आणि नामदेव महाराज हे मुख्य पालखी सोहळे आहेत. हो, आपल्याला जर एखादी वारी नव्याने सुरू करायची असेल तर काय करायचं? म्हणजे वारीत सहभागी होणं ना. तुला जर सहभागी व्हायचं असेल तर होऊ शकतो. वारीत यायचा सगळ्यांना अधिकार आहे. आपल्या ओळखीची एखादी दिंडी पाहिजे, म्हणजे अशी परमिशन नाही घ्यायला लागत असं ना? नाही, वारीत यायला कुणाची परमिशन लागत नाही, कुणाचीच परमिशन नाही लागत. फक्त एक काय असतं की व्यवस्था असते ना.
जेवणाची व्यवस्था करावी लागते, झोपण्याची व्यवस्था करावी लागते. तर कुठल्या तरी गटाला सहभागी व्हावं लागेल की नाही. उदाहरणार्थ तुम्ही ट्रेकिंगला गेलाय का? समजा रायगडावर आपण गेलो, रायगडावर जायला कुणाची परवानगी लागते का? नाही. मात्र घरून गाडी करून रायगडापर्यंत जाण्यासाठी गाडी करावी लागेल की नाही? एकत्र काहीतरी करावं लागेल ना. जेवण करणं, राहणं याच्यासाठी एक गट लागतो. भजन करायला पण एक गट लागतो ना, त्याला दिंडी म्हणतात. मग कुठल्या दिंडीत आपण सहभागी व्हायचंय आपण ठरवलं पाहिजे. त्या दिंडीत आपण सहभागी झालो की त्या दिंडीची जी भिशी असते, म्हणजे मला एक सांगा की 18 दिवसात किती वेळेस? 36 वेळेस जेवण, 18 दिवस राहण्याची व्यवस्था, हॉटेलला आपण राहिलो किंवा कुठं राहिलो किती पैसे खर्च होतील काय वाटतं तुम्हाला? 18 दिवस आपल्याला 36 वेळेस आपण जेवलो, किती पैसे खर्च होतील? खूप म्हणजे किती? खूपच होतील ना, हजारात होतील, बरोबर की नाही? दिंड्यांमध्ये आपण गेला तर 18 दिवस 20 दिवस लोक राहतात आणि भिशी किती रुपये असते माहितीये? 1000 रुपये, 1200 रुपये, 2000 रुपये, संपलं. म्हणजे इतक्या कमी पैशामध्ये आपण वारीत सहभागी होऊ शकतो. फार कपडे सोबत नाही घ्यायचे, मात्र आपली औषधं घ्यायची सोबत, एक छत्री सोबत घ्यायची, त्याच्यानंतर आहे ना चप्पल पण चांगली घ्यायची, जी पावसात आहे ना भिजली तरी ती खराब झाली नाही पाहिजे, ऊन लागणार नाही अशा पद्धतीने थोडी काळजी घ्यायची. पाण्याची बाटली घ्यायची, छोटीची टॉर्च सोबत घ्यायची, एक भजनी मालिका सोबत घ्यायची, आपल्याकडे टाळ असेल तर तो घ्यायचा, कम्फर्ट कपडे घ्यायचे आणि छान पद्धतीने वारीत सहभागी व्हायचं. इतकं सोपं आहे. छोटी बॅग घ्यायची, मोठी बॅग घ्यायची नाही. ती जी बॅग असते ना तिला पडशी म्हणतात. काय म्हणतात? पडशी म्हणतात. तेच आपलं बेड पण असतं, त्याच्यामध्येच कपडे ठेवले जातात. ते व्यवस्थित सुतळीनं बांधलं जातं आणि ट्रकमध्ये ठेवायचं, टाळ घ्यायचं आणि चालायचं रोज. येस. तुम्हाला पंढरपूरला यायला आवडेल का? कधी येणार? माझं तुम्हाला निमंत्रण आहे. ते असं आहे की आता ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघणार आहे, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निघणार आहे, संतांचा पालखी सोहळा निघणार आहे. तर तुम्ही काय करा की त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. तुमच्या सगळ्यांशी बोलून मला अगदी मस्त वाटलंय आणि तुम्ही अत्यंत उत्साही आहात, गुणी आहात आणि खूप छान प्रश्न विचारलेत, बरोबर की नाही? मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला, मात्र आणखीन वाचा, आणखीन समजून घ्या. ज्ञानेश्वरी खूप गोड आहे, तुकाराम महाराजांची गाथा खूप गोड आहे, त्याची भाषा थोडी जुनी आहे, मात्र मी सांगतो की तो आपल्या सगळ्यांसाठी ठेवाय, महाराष्ट्रासाठी काय आहे तो ठेवाय, तर तो आपण जपला पाहिजे. चला, छान वाटलं तुम्हाला भेटून. अरे मलाही खूप छान वाटलं आणि बद्दल खूप नव्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या. अरे वा, क्या बात आहे. आता जे ऐकलंय ते अनुभवण्यासाठी वारीत या. आणि तुम्हा सगळ्यांना मला स्क्रीनवर पाहिजे आता. तुम्ही सगळेचे सगळे ज्ञानेश्वर महाराजांची, सोपान काकांची, मुक्ताईची जी भूमिका करताय तिच्याविषयी पण मला खूप उत्सुकता आहे. चलो, ऑल दी व्हेरी बेस्ट. आणि आपण एकदा काय करू आता, पुंडलिक वरदा. माहिती तुम्हाला पुंडलिक वरदा? त्याचा अर्थ सांगू मी तुम्हाला. काय आपण ऐकलंय ना, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्यातला पहिला शब्द कोणता आहे? पुंडलिक वरदा. म्हणजे पुंडलिक वरदा म्हणजे पुंडलिकाला वर देणारा. पुंडलिक जो होता तो मम्मी पप्पाची खूप छान सेवा करायचा आणि तो आई बापांचे पाय चेपत बसला होता. विठोबा दारात येऊन उभा राहिला आणि तो म्हटला की अरे मी आलोय, तू ये ना. ते म्हटलं एक मिनिट थांब, मी माझे काय करतो, मम्मी पप्पांचे पाय चेपतोय आणि मग झाल्यावर हे करेल. तो म्हटला तोवर मी काय करू. पुंडलिकाने वीट ठेवली बाहेर आणि त्याच्यावरती त्यांना कमरेवरती हात ठेवून भरायला सांगितलं. बरोबर बरोबर. मग म्हणजे गोष्ट अशी आहे की त्या पुंडलिकावर कृपा करणारा, त्याला वर देणारा कोण? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वैकुंठामध्ये जो हरी आहे तो पंढरपुरात आला आणि त्याचं नाव काय झालं? विठ्ठल झालं, बरोबर की नाही? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा देवाचा गजर आहे. आणि त्याच्या पुढे काय आहे? श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे या गजरामध्ये पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा देवाचाही गजर आहे आणि श्री ज्ञानदेव तुकाराम हा संतांचा सुद्धा गजर आहे. आपण गजर करू आणि आपण थांबू. चालेल? आणखीन काही प्रश्न आहे? यस, चला, धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.